तारदाळ खोतवाडीचा सर्वांगीण विकास आम्ही केला आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे. तारदाळ खोतवाडीमध्ये विकासाची गंगा आणली आहे. तारदाळ खोतवाडीमधील रस्ते, सर्व मंदिरे, शिक्षण संस्था, औद्योगिकीकरण अशी अनेक भरीव विकास कामे करून दाखवली आहेत. माझ्या पुढे एक पाऊल राहुल आवाडे यांनी ही विकास कामे खेचून आणली आहेत. तर याही पुढे जाऊन माझी नात सानिका आवाडे ही राहुलच्या पुढे असेल अशी ग्वाही मी तारदाळच्या कॉर्नर सभेत देतो, असं वक्तव्य माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. ते पुढे म्हणाले, सानिका आवाडे यांच्या माध्यमातून तारदाळ खोतवाडीमधील उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. विरोधकांनी यातील एकही काम केलेलं हे जाहीर सभेत सांगतो. वाटल्यास आमचा सवाल जबाब घ्यावा, असेही ते म्हणाले. तारदाळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऋषभ जैन, शामराव कुलकर्णी, संतोष शेळके, उमेदवार सानिका आवाडे, प्रियंका खोबरे यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेप्रसंगी प्रसाद खोबरे, चंद्रकांत चौगले, किसन शिंदे, संभाजी पाटील, यशवंत वाणी, प्रकाश खोबरे, सूर्यकांत जाधव, प्रवीण पाटील, जयप्रकाश भगत, अशोक चौगले, विमल पोवार, सुरेश पोवार, महादेव चोपडे, डॉ. संदीप खोत, सचिन पोवार, सचिन चौगले, सारिका चव्हाण, सावंता माने, अशोक गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्यातला कोण वाटेल ते माणूस घ्या, आम्ही तुम्हाला सवाल जबाब करायला तयार आहोत. ह्या गावातलं कोणीही घ्या. अरे आम्ही विकास कामं केलेत, करायला म्हणून इथं हे चाललंय. अशोकराव आहेत आमचे मित्र, सांगावं त्याने त्या गावाचा काय काय विकास होता, काय राहिला आणि कोण करायला. आम्ही छातीला हात लावून सांगतोय अभिमानाने, हे आम्ही केलं. आम्ही इथं आमदार केलं, मतं मागायचे यात मध्ये आधी आम्ही तारदाळहून आणून इथं यायचा रस्ता इथं आमच्या शहापूरचा केला, तिथं ब्रिज बांधला. अरे 20-25 वर्ष राहिलेलं मी यायच्या आधी तो रस्ता करून त्या रस्त्यावर तुमच्या गावात आलो. हा खोतवाडीपासून हातकर्ड्याला जाणारा रस्ता असेल, इकडे सगळे आता प्रचंड क्रांतीनं काय परिस्थिती होती गावाची, आज काय झाल्या. तुमच्या गावात अजूनही योजना येणार आहेत, अजूनही आणायचं आहे. या गावातल्या गोरगरिबाचं प्रसाद भाऊ प्रत्येकाचं घर व्हावं ह्याच्यासाठी ज्यावर आम्ही योजना आणायला लागलोय. ह्या गावात साधारण 1500 ते एक राज्यामध्ये आपल्या तारदाळचं कापड जातं, ते आता आम्हाला जगाच्या पाठीवर पाठवायचं. ते जगाच्या पाठीवर पाठवायच्यासाठी ही यंत्रणा उभी करायसाठी दिल्ली, मुंबई, जिल्हा आणि इथं स्थानिक अशा पद्धतीची ही चेन आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्या योजना आणणारा अशा पद्धतीचा प्रतिनिधी पाहिजे. आपलं गाव डीकेटीच्या माध्यमातून आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न केला. तिथं अतिशय उत्तम अशा पद्धतीचं बीपीएड कॉलेज आम्ही सुरू केलं. पण बीपीएड शिक्षकांच्या भरतीच म्हणजे राज्य सरकारनं कमी केला. तिथं आम्ही इंग्रजी मिडियमची हायस्कूल चालू, प्राथमिक शाळा हायस्कूल चालू केलंय.